सध्या गुन्हेगारी आणि बीड जिल्ह्याचं वेगळंच समीकरण झालंय। धनंजय देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीला वाचा फुटली। कराड, खोक्या, गोट्या यासारख्यांना आदर्श मानून अनेक तरुण गुंडगिरीच्या नशेत बुडालेत। सुसंस्कृत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा बिहार झाल्याची चर्चा रंगते। राजकीय आशीर्वादाने फोफावलेल्या या गुन्हेगारीला खीळ बसणार का? बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना या गुंडगिरीबाबत काय वाटतं, जाणून घेऊयात आमच्या स्पेशल शोच्या माध्यमातून आवाज जनतेचा। बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना गेल्या वर्षभरापासून घडत होत्या आणि या घटना रोखण्यासाठी आता पोलीस दल खडबडून जागे झाले आहे। उपाययोजना केली जात आहे। यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करणाऱ्या लोकांवर एमपीडीए सारखी कारवाई, तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका सारखी कारवाई देखील करण्यात आली आहे आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये जर गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर इथली परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की एक वर्ष जर एखाद्याचा मृत्यू होत असेल, हत्या होत असेल आणि त्याचं गुढ अजून उघडत नसेल तर खरं तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे उभ्या महाराष्ट्रासह देशानं बघितलंय। एवढी परिस्थिती इथली विदारक आहे। आज इथं पोलीस प्रशासनामध्ये कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही। पोलीस अधिकारी कुठल्या पुढाऱ्याचा फोन आल्याशिवाय काम करायला तयार नाहीत। सर्वसामान्य माणूस जर एखादा पोलीस स्टेशनमध्ये गेला तर त्याला कुठल्या तरी एखाद्या नेत्याचा, एखाद्या छाटून माटून कार्यकर्त्याचा फोन आल्याशिवाय कागद सुद्धा हातामध्ये घेत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मध्यंतरी संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या नंतर पोलीस प्रशासनातल्या बदल्या झाल्या। बदल्या ह्या पोलीस स्टेशनहून त्या पोलीस स्टेशनवर, त्या पोलीस स्टेशनहून ह्या पोलीस स्टेशनवर करण्यात आल्या। मात्र खरं तर आज बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर इथली भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्याच पुढाऱ्यांना विनंती आहे, हे चाललेलं गलिच्छ राजकारण हे थांबवा। खरं तर पुढारी काय एखाद्या चांगल्या कामासाठी फोन करतात का? नाही, तर हे पुढारी सगळे माझ्या जातीचा आहे, माझ्या धर्माचा आहे, त्याच्या हिताचं काय हे बघून पुढारी सुद्धा पोलीस स्टेशनला फोन लावतात। आणि ही पोलीस प्रशासनामधली जी ही काही पोलीस यंत्रणा ही सगळी हाताची भावली झालेली आहे। यांचा कसलाच अंकुश राहिलेला नाही। आज बीड जिल्ह्यामध्ये गुटखा बंदी आहे, गुटखा सर्रास चालू आहे, अनेक पोलिस गुटखे खातात आणि इकडे गुटखा बंदी आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे खरं तर। आणि गुन्ह्याच्या बाबतीत तर विचारूच नका, पोलीस प्रशासनाचा धाकच उरला नाही। इथल्या गृह विभागाला बीड जिल्ह्याचे एसपी असतील किंवा स्थानिक पोलीस स्टेशनचे पीआय असतील किंवा एलसीबीचे अधिकारी असतील, यांना गृहमंत्र्यांनी आणि एसपीनी बसून तातडीने सांगितलं पाहिजे की ज्या ठिकाणी काही घटना घडतील त्या ठिकाणी तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे। इथं बीड जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे। एखादा व्यक्ती जर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आला किंवा एखादी महिला आली किंवा एखादी घटना झाली तर त्यांना पीआयला विचारावं लागतं की मी हा गुन्हा घेऊ का, मी हा गुन्हा घेऊ का, किंवा ते पीआय सांगेल तसं त्या खालच्या अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्यांना या ठिकाणी घेतलं जाते। त्यामुळे बीड जिल्ह्यातील जी कायदा व सुव्यवस्था आहे ना ती अबाधित राखण्यासाठी गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणच्या एसपींनी, पोलीस इन्स्पेक्टर पीआय असतील, पीएसआय असतील, तपासी अंमलदार असतील, कॉन्स्टेबल असतील, यांच्याशी थेट संपर्क ठेवून पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्यावर काय अधिकाऱ्याकडून अन्याय होतो याची आपण त्यांनी चौकशी केली पाहिजे। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एकच पर्याय आहे की ज्या त्या समाजातले लोकांनी समोर यायचं आणि त्यांनी एक स्वतः ठरवायचं की आपल्याला जात म्हणून माणसाकडे पाहायचं नाही, एक माणुसकी म्हणून आपल्याला त्याला सोबत घेऊन चालायचे। त्यावेळेसच जातीचे कुठेतरी हे दुरावा जे घडलेत हे दुरावा संपून जाईल। पोलीस यंत्रणेमध्ये हे खूप महत्वाचं आहे की ज्या ठिकाणी आज जर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जर एक 10 वर्षापासून तो कॉन्स्टेबल आहे आणि तो तिथंच कंटिन्यू ठेवला तर ते कंटिन्यू म्हणजे तिथं भ्रष्टाचार होणारच आहे, त्याचे संबंध वाढणार, त्याचे नाही का म्हणजे ह्या गोष्टी घडणार। त्याच्यामुळे कंटिन्यू वर्षा 2 वर्षाला त्यांच्या बदल्यात त्यांनी वेगवेगळीकडे ठाण्यात करायला पाहिजे। जुगार अड्डे असतील, या सगळ्या प्रकारच्या घटना वारंवार घडतायत, यावर अंकुश निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे? मुळात बीड जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये पूर्वी आणि आजही सर्व जाती धर्माचे लोक ग्रामीण भागात असो शहरात असो आनंदाने नांदत होते। या जिल्ह्यामध्ये तुम्ही आदरणीय केसर काकू पाहिले असतील, आदरणीय सुंदरराव सोळंके साहेब पाहिले असतील, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब पाहिले असतील। हे पण कॅबिनेट मंत्री होते, यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलं। पण त्यांच्या कार्यकाळात आमच्या विमलताई मुंदुड असतील, त्यांच्या कार्यकाळात कुठंही बीड जिल्ह्यात गुंडाराज नव्हता। पण सध्या बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठेही राहिलेली नाही, पोलिसांचा धाक कुठल्याही प्रकारे राहिलेला नाही। पोलीस प्रशासन हे राजकीय पुढाऱ्यांनी पाळलेल्या गुंडांच्या म्हणण्यावर चालते आणि अवैध धंद्यांना जे राजकीय पुढाऱ्यांनी पाळलेले ह्या जिल्ह्यामध्ये जे गुंड आहेत ते अवैध धंदे चालवतात आणि त्या अवैध धंद्याच्या माध्यमातून
ह्या जिल्ह्यामध्ये खून होत आहेत, दरोडे होत आहेत. स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांचा खून हा खंडणीच्या माध्यमातूनच झाला. स्वर्गीय महादेव मुंडे यांचा खून देखील अशाच प्रकारे खंडणीच्या माध्यमातून झाला. असे अनेक खून आहेत या जिल्ह्यामध्ये खंडणीच्या माध्यमातून, अवैध धंद्याच्या माध्यमातून झाले. आणि हे अवैध धंदे या जिल्ह्यातील जे राजकीय पुढारी आहेत आणि त्यांनी जे पोचलेले गुंड आहेत ते या अवैध धंद्यांना पाठबळ देतात आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. तर या जिल्ह्यातील एसपींना माझी विनंती आहे, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही पुढाऱ्याला दबावाला बळी पडू नका आणि या जिल्ह्यात जे राजकीय पुढाऱ्यांनी पाळलेले गुंड आहेत त्यांना अटक करा, त्यांच्यावर कडक शासन करा. या जिल्ह्यात नक्कीच कायदा सुव्यवस्था नांदेल आणि हा जिल्हा शांततेत नांदेल. हे जे बीड जिल्ह्यामध्ये वारंवार घटना घडतात, कायदा सुव्यवस्था लोक हातामध्ये घेतात, याला कारण आहे प्रशासन. कसं आहे, आजकाल जर बघायला गेलात बीड जिल्ह्यामध्ये तर जनतेवर प्रशासनाची पकड राहिलेली नाहीये. वाटलं होतं की अजितदादांना पालकमंत्री पद भेटल्यानंतर कुठंतरी कायदा सुव्यवस्थामध्ये बदल होईल, पण बदल काही दिसत नाहीये. त्यासाठी मला असं वाटतंय की कायदा सुव्यवस्था जोपर्यंत बदलत नाही किंवा कायदा सुव्यवस्था म्हणजे जोपर्यंत नवीन नियम बदल करत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य माणूस बीड जिल्हा मधला हा मोकळा श्वास घेणार नाही. कायदा सुव्यवस्था मुळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत आणि बीड जिल्ह्याचे एस पी आहेत. त्या एस पींनी थोडं ग्राउंड लेवलला लोकांना म्हणजे विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करावा. ग्राउंड लेवलला एक्स्टॉर्शन असन, बलात्कार असन, खून असन, खंडणी असन, हे जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय? ते आम्हालाही कळणार ना, जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय का? कोणी कोणाचे पाये बांधून टाकतंय, कोण खंडणी वसूल करायला लागलंय, कोण जमिनीचे व्यवहारामध्ये कोणी कोणाला दाब देतंय, कोण पैसे घेतंय, कोण काय करतंय. हे जिल्ह्यामधली ही जे चाललेली जे घटना आहेत, ह्या घटना जिल्ह्याला शोभनीय नाहीत आणि ह्या जिल्ह्यामध्ये घटना ह्या बंद व्हायला पाहिजेत अशी मी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री एस पी साहेब त्यांना मी विनंती करतो की हे तात्काळ थांबविण्याचा प्रयत्न करावा. संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये असेल, परलीच्या मुंड्या प्रकरणामध्ये असेल, अजूनही आरोपी सापडत नाही. तो काय शोकांती काय ना, त्या ताईला म्हणजे न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती बसावं लागतं. न्याय मागण्यासाठी, खुनामधले आरोपी अटक करण्यासाठी जर रस्त्यावर बसावं लागत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव या बीड जिल्ह्याचं दुसरं कोणतं नाही. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आता पोलीस दल सतर्क झालंय. सर्वसामान्यांमधून जर आपण याबाबतचं मत जाणून घेतलं तर त्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचं जे घटना करतायत किंवा जे कृत्य करतायत त्यांना जे राजकीय पाठबळ मिळतंय ते थांबणं गरजेचं असल्याचं देखील मत अनेकांनी व्यक्त केले आणि त्याबाबतचा विचार सर्वच लोकप्रतिनिधी असतील, राजकीय नेते असतील यांनी देखील करण्याची गरज सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे. याबरोबरच पोलीस दलातील जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांनी देखील गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन होईल अशा पद्धतीने कारवाई करण्याची अपेक्षा देखील सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली आहे. आता बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी ही पोलीस दलावर असून ते कशा पद्धतीने या सगळ्यात यशस्वी होतात आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना कमी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.